गोलंदाज जयेश. चल गोलंदाजी करणाऱ्या संघाचे मराठी खेळाडू या ठिकाणी पूर्ण नाही आहेत, त्याकरता ते काही संघाचे खेळाडू घेऊन या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. त्या तर प्रत्येक संघाला या ठिकाणी तरमान याच तरमान एका धावेनं सुरुवात झाली. चला फलंदाजी करणाऱ्या संघाच्या उपस्थित व्हायचा फायनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. थोडंसं स्पीडअप घ्या. आपल्याला विनंती आहे, दोन्ही संघ मॅचला सुरुवात केली जाणार नाहीये. दोन्ही संघ आपला 12th मॅन आपल्यापर्यंत जोडलं जाईल. सर्व संघ सुजाण आहात. आपल्याला थोडंसं शेवटचा पुकार आहे. गोलंदाज आपलं देखील नाव आमच्यापर्यंत येईल आणि जयेश आपण पाहतो. त्याला स्पीडअप घ्या. प्रतिस्पर्धी संघ आपला 12th मॅन आमच्यापर्यंत जोडलं जाईल. ओव्हर टू सरजी. चला नेक्स्ट बॉल या ठिकाणी अगदीच अप्रतिमरित्या खेळला गेला. डाऊन द ग्राउंड चेंडूला फील्ड केला जाते, तोपर्यंत फक्त एक धाव फलकावर येताना पाहायला मिळते. हा लुचिक ऑन स्ट्राईक किरणला आपण पाहतो. या वेळेला अगदीच मनगडाच्या साह्य चेंडूला खेळला, मात्र फटका तेवढासा प्रॉमिसिंग नाही आहे. चत्रशक चेंडू खाली येताना पाहायला मिळतोय. टिपलाय झेल आणि संपला बॅटर किरणचा खेळ. किरण इज अ बॅक टू लगआउट. जाऊया पुन्हा एकदा संगीत कक्षामध्ये डीजे. सुशांत जर्सी क्रमांक 12 मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आज आपण पाहतो एक भव्य दिव्य आयोजन श्रीयांश स्पोर्ट्स चषक. श्रीयांश स्पोर्ट्स यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा. आज 2 दिवस या स्पर्धेचे रंग या विरार नगरीला चढणार आहेत. तर मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आणि सुशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहेत. दोघांच्या नावामध्ये जरी शांत असलं ना, तरी दोघंही मैदानाच्या आतमध्ये शांत राहणार नाही आहेत. त्यांच्या विरोधामध्ये गोलंदाज मिस्टर जयेश असं आपल्या मार्कवर पाहायला मिळतो. जयेशच्या खात्यामध्ये विकेट येताना पाहायला मिळाला. 3 चेंडू आतापर्यंत झाल्या. 3 चेंडू 3 धावा धावफलकावर असताना पहिला गडी मात्र गारद झाला. या वेळेला चेंडूला फुल करण्याचा प्रयत्न पंचांकडे दात मागितले जाते, मात्र पंच अगदीच आमच्याकडे वळत असताना दर्शवतात. स्वर चेंडू एक अतिरिक्त धाव धावफलकावर ऍड होताना पाहायला मिळालेला. तब्बल 4 धावा धावफलकावर लागतात. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. सीसीडी लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आज लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. का अप्रतिम दर्जेदार असं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतं. अगदीच इंटरनॅशनल क्रिकेट प्रमाणे मैदानाच्या आतमध्ये टेलिकास्ट केलं जाते. प्रत्येक छायाचित्र या ठिकाणी योग्य रीतीनं टिपली जात आहेत. आणखी एका निर्धाव चेंडू डॉट बॉल या ओव्हरमधील पहिला निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतो. 2 सुरुवात झाली. त्यानंतर चेंडूवर एक सिंगल स्ट्राईक रोटेट केली गेली अगदीच, आणि त्यानंतर हल्ला विकेट आपला पाहायला मिळाला. विकेट नंतर यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या फळेला पुन्हा एकदा लेगसाच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज अँड टेकन. तुझ्याकडे आउट प्रशांतचे 3 रन असतील ना. किरण बरोबर आउट केलाय, फक्त प्रशांतचे 3 रन होते. पहिल्या बॉलला प्रशांत स्ट्राईकला होता ना. प्रशांतने पहिल्या बॉलला 2 काढले, दुसऱ्या बॉलला 1 काढले. प्रशांतचे 3 रन. अगदीच आतापर्यंत पहिलं जयेशचं हे षटक खूप चांगलं राहिलं. 5 चेंडू त्यांना हाताळलेत. 5 चेंडू मागे 5 धावा खर्च करत 2 विकेट त्यांना मिळवलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये समीर दाखल झाला. इनॅट नंबर 4 वर तो मैदानाच्या आतमध्ये आला. अगदीच 4 क्रमांकाचा विचार जर केला ना,
तर तब्बल अगदीच युवराज सिंग जवळला रिटायर झाले. तदनंतर चौथ्या क्रमांकाच्या शोधामध्ये भारतानं जवळपास 38 खेळाडू त्या ठिकाणी शोधले होते आणि 38 खेळाडूंना त्या ठिकाणी संधी दिल्यानंतर अगदीच वन डे क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यर त्या ठिकाणी आता मैदानी आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय चौथ्या क्रमांकावर. तर आज अगदीच पाटीलवाडी संघासाठी समीर मैदानी आतमध्ये दाखल झाला. समीरच्या खात्यामध्ये एक धाव येताना पाहायला मिळतोय. तोच ऑन स्ट्राईक या दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला देखील पाहायला मिळतंय. अगदीच 6 धावा धावफलकावर लागल्यात पहिल्या षटका अखेर. पहिलं षटक जे जयेशनं हाताळलं ते जयेशच्या नावावर राहिलं पहिलं षटक असं म्हणायला हरकत नाही. 2 विकेट 6 धावा खर्च करत असताना दुसऱ्या षटकामध्ये ऋतिक गोंदची मार्कवर आला. ऋतिकला देखील जयेशच्या पावलावर पाऊल ठेवून चालावं लागणार. तर त्याच विरोधामध्ये जर विचार केला ना तर अगदीच नवतरुण क्रिकेट क्लब या ठिकाणी प्रयत्न करेल की मोठ्या धावा या षटकामध्ये खेचता आल्या पाहिजे. या वेळेला चेंडूला अगदीच बॉक्स क्रिकेट प्रमाणे टॅप केल्या गेल्या. एक धाव सहजतेने कंप्लीट केली जाईल. एका धावेने धावफरक पुढे जाते. 7 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. दुसऱ्या षटकातील एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. श्रेयांश स्पोर्ट्स आयोजित भव्य दिव्य ओरम टेनिस क्रिकेट स्पर्धा आज विरार नगरीत रंगतीया. एका बाजूला नवतरुण क्रिकेट क्लब आहे तर दुसऱ्या बाजूला आयरा 11 हा संघ आपला पाहायला मिळतो. या वेळेला अप्रतिम डिलिव्हरी सम्मारीन डिलिव्हरी बॅटरला अगदीच विचार करण्यासाठी आता भाग पडला. चांगल्या टप्प्यावर चांगल्या लाईनवर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होती. पहिलं षटक जयेशनं हाताळलं. दुसरं षटक ऋतिक मैदानाच्या आतमध्ये हाताळलं. ऋतिकनं 2 चेंडू फेकले. 2 चेंडू मागे त्यानं एक धाव फक्त खर्च केली. या वेळेला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न फटका फसला. शतरक्षक त्या ठिकाणी येतो मात्र फटक्यामध्ये तेवढी ताकद होती की चेंडूने जेवढे उंची घेतली ना तेवढे लांबी देखील घेतो आणि सीमारेषा क्लिअर करताना पाहायला मिळतो. पहिला षटकार या इनिंग मध्ये येत असताना 6 धावेने धावसंख्या फ्लाय झाल्या आणि जाऊन पोहोचल्या 13 1-3 13 धावा 24 संगीत कक्षामध्ये डीजे. तर त्याच्या विरोधामध्ये आल्यानंतर यावेळेला पुन्हा एकदा फटका चांगला बॅट हातामध्ये थोडीशी फिरल्या मात्र जर पहिलं तर पॉईंट रिझन मध्ये त्या ठिकाणी शतरक्षक पाहायला मिळतो. त्याने चेंडूला फील्ड केलंय तोपर्यंत अगदीच एक धाव फेकी थोडीशी स्वर पाहायला मिळाली होती मात्र चांगला बॅकअप त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतं. अगदीच एका धावेने धावफरक पुढे जाईल. 14 धावसंख्येवर जाऊन पोहोचेल. चल वॉन्टियर त्या ठिकाणी या पाणी तयार ठेवायचं. या ओव्हर संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं. दरम्यान याच दरम्यान फटका चांगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतं आणि या 2 धावा सहजतेने कंप्लीट केल्या लेझी क्रिकेट आणि त्याचा फायदा दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आणि समीर घेत आहेत. 3 धावा धावफलकावर येताना पाहायला मिळते. चला व्हॉलंटियर्स पाणी मैदानाच्या आतमध्ये न्यायचं. चला जयेशांना पाण्याची गरज आहे. जरा ओव्हर संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पाणी न्यायचं. शेवटचा चेंडू शिल्लक का यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तेवढा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये मात्र एक धाव घेण्यापासून रोखता येणार नाहीये. या एका धावेनं दुसरं षटक या ठिकाणी संपतं आणि दुसऱ्या षटका अखेर 18 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चले ओव्हर ब्रेक मध्ये पुन्हा एकदा जाऊया संगीत कक्षामध्ये. डीजे गीत मैदानाच्या आतमध्ये घेऊन यायचं. तर आजच्या षटकातील या इनिंग मधील स्लॉगवर हाताळण्यासाठी साहिल याला मात्र गोंदजी मार्कवर आणलं गेल्या. साहिल गोंदजी मार्कवर स्लॉग ओव्हर भैरवीचं षटक आणि या स्लॉग ओव्हर मध्ये स्लॉग करावं लागणारा टीम पाटीलवाडी या संघाला. पहिला चेंडू अगदी जर पहिलं तर कव्हर रिझनकडे खेळला गेला. तिकडे 30 या सर्कलमध्ये शतरक्षण पाहताना पाहायला मिळते. थोडंसं फंबलिंग झालं आणि 1ला 2 मध्ये कन्वर्ट करण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये मिळाली जाते.
धावसंख्येत 2 निबाड, धावसंख्या 2-2-22 धावा. अगदीच सॉरी 2-2-20 2-0-20 धावा धावफलकावर. पहिला चेंडूचा खेळ झाला. 20 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. इथून मात्र अगदीच जर पहिलं तर जवळपास 10 ते 15 धावा येणं खूप गरजेचं आहे येणाऱ्या 5 चेंडूंवर मागे. अगदीच 30 ते 35 धावा धावफलकावर लागतायत तर एक चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये दिली जाऊ शकते. यावेळेला स्वर चेंडू वाईट चेंडू अतिरिक्तच्या रूपानं अगदीच इथं जर पाहिलं तर साईल सुद्धा मदत करतोय पाटीलवाडी संघाची. अतिरिक्तच्या रूपानं एक धाव आली. धावसंख्या 21 धावसंख्या 21 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा बाहेर फेकलेला हा चेंडू. ती जर त्या ठिकाणी पाहिलंय दोन्ही पंच चेंडूला पाहतायत. वाईट चेंडू, पंचांचा इशारा येत असताना वाईट. या वेळेला अगदीच खराब लाईनवर हा चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी उचलला जातो. बॅकवर्ड स्क्वेअरला एक रिझन कडून चेंडू झालाय ट्रॅव्हल. येतो श्रेयांश स्पोर्ट्स चषक चौकार 4 डीजे. अगदीच मॅचबॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 4 फ्लाय झाल्या. 26 धावा धावफलकावर लागलेत. यावेळेला पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न, फटका फसला गेला आणि जयेश सारखा क्षेत्ररक्षक कुठली चुकी करणार नाही. जयेशनं अगदीच टेबलाय झेल आणि संपला बाटा प्रशांतचा खेळ, ज्याच्या बॅटमधून 7 चेंडू आणि 14 धावांचा खेळ निघताना पाहायला मिळाला. सगळे पुन्हा एकदा संगीत कक्षामध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच येईल याची नोंद घ्या. धन्यवाद. धावसंख्या 26 26 2 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. साहिल गोलंदाजी मार्कवर छान 8 डबा खर्च केल्यात. मागच्या चेंडूवर चौकार आला होता, मात्र त्या चौकाराचा बदला त्याला विकेट न घेतला. या फळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. गोलंदाज स्वतः चेंडू खाली येतो. गोलंदाजानं इथं झेल सोडला आणि फलंदाज नरेंद्रला इथं जीवनदान मिळताना पाहायला मिळतं. ऑन स्ट्राईक आता मात्र समीर पाहायला मिळेल, ज्याच्या बॅटमधून 3 चेंडू आणि 5 धावांचा खेळ निघाला. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडू मागे एअर स्ट्राईक होताना पाहायला मिळेल का? अगदीचा समीरच्या विरोधामध्ये साहिल, यस विरुद्ध यस. यावेळेला पुन्हा एकदा फटका फसला गेला. त्या ठिकाणी तेवढा चांगला प्रॉमिसिंग फटका नाहीये, मात्र थर्डमार रिझन कडे चेंडू थांबणार नाहीये. चेंडू झाला फरार. आणखी एक 4चा वार चौकार. अगदी जर पाहिलं मागच्या चेंडूवर थर्डमॅन गली रिझन मधून हा चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला, जिथे 4 आलात आणि 4 धावसंख्या फ्लाय झाल्या. तब्बल 31 धावा, 31 रन, लॉस ऑफ द 3 विकेट्स. टीम ऐरा 11 पाटीलवाडीचा संघ पाहायला मिळतो. त्यांच्या विरुद्धमध्ये नवतरुण क्रिकेट क्लब टेप इथला हा संघ पाहायला मिळतो. 2 संघांमधलं द्वंद्व युद्ध. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि शेवटच्या चेंडूवर मैदानाच्या आतमध्ये समीर कशा पद्धतीने खेळ करतो.
यावेळेला पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. अगदी जर पाहिलं तर कव्हरमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, मात्र त्यांना हा झेल सोडला आणि या 2 धावा सहजतेने कंप्लीट होत आहेत. तिसरा धावेचा प्रयत्न होत नाही. अगदीच 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावे करा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा धावफलकावर लावण्यामध्ये यश आले टीम पाटीलवाडी या संघाला. तर नवतरुण क्रिकेट क्लब मैदानाच्या आतमध्ये उतरेल तो म्हणजे तब्बल 18 चेंडू आणि 34 धावांचं लक्ष घेऊन. 18 चेंडू 34 धावांचं लक्ष आपलं पाहायला मिळणारा यानंतरचा होणारा सामना एका बाजूला आपला पाहायला मिळेल. चल नवतरुण क्रिकेट क्लब आपले सलामीची जोडी लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. अगदी टीम पाटीलवाडी संघाच्या त्या चला नेक्स्ट मॅच आपण प्लीज लगेच टॉससाठी यायचं. दोन्ही कॅप्टन रावलगाव सुर्वेवाडी आणि लवंडे ब्रदर्स शिव भोईवाडी या 2 संघांच्या कॅप्टन आपण टॉससाठी यायचं. चला रावलगाव संघ कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. लवंडे ब्रदर्स शिव भोईवाडी संघ कॅप्टन आपण टॉससाठी या. चला लवंडे ब्रदर्स संघाच्या कॅप्टन आपण टॉससाठी यायचं. चला प्लीज स्टार्ट ऑफ मॅच. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋतिक आणि त्याच्या सोबतीनं प्रतीक. अगदीच पहिल्या इनिंग मध्ये जर पाहिलं तिथं प्रशांत आणि सुशांत ही जोडी पाहायला मिळाली होती. आता मात्र ऋतिक आणि प्रतीक ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर प्रशांत आला. अगदीच 18 चेंडू आणि 34 धावांचं लक्ष आहे. चला लवंडे ब्रदर्स शिव भोईवाडी संघ कॅप्टन आपण टॉससाठी यायचा. आपला विपक्ष असलेला संघ अगदीच रावलगाव संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. या फळेला अप्रतिम फटका अगदीच क्लासिकल कव्हर ड्राईव्ह आपला पाहायला मिळता. प्रतीकनं आल्या आल्या पहिल्या चेंडूवर 4 धावेनं सुरुवात केली. क्लासिकल कॉपीबुक स्टाईल मध्ये या फळेला कव्हर ड्राईव्हचा फटका आपला पाहायला मिळाला, ज्यावर 4ची मोहर उमटली गेली. 4 धावेनं या दुसऱ्या इनिंगचा श्री गणेशा मैदानाच्या आतमध्ये वाहताना पाहायला मिळणार आहे. आता मात्र येणारे चेंडू शिल्लक आहेत 17 मध्ये 30 धावेची गरज. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा प्रतीक, त्याच्या विरोधामध्ये सुशांत गोलंदाजी मार्कवर. या फळेला अगदीच वाईट लाईनच्या आतमधून हाताळलेला हा चेंडू. मागच्या चेंडूवर जर पाहिलं तर थोडंसं बॅटरच्या जवळ आले होते, तिथून त्यांनी 4 धावा खेचल्या. प्रशांतला त्या ठिकाणी आपण करेक्शन करताना पाहिलं आणि नंतरचा चेंडू मात्र बॅटर पासून थोडासा लांब ठेवला. या चेंडूवर कशा पद्धतीने हा चेंडू हाताळेल, पुन्हा एकदा तोच प्रयत्न, थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेला बॅट बॉलचं कनेक्शन नाहीये, मात्र विकेट किपरनं चुकी घडवल्या आणि एकदा मैदानाच्या आतमध्ये घेण्याची संधी प्रतीक आणि ऋतिक यांना मिळते. आता मात्र ऑन स्ट्राईक मिस्टर ऋतिक यांना आपण खेळताना पाहणार आहोत. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला आणि 3 चेंडू अखेर अगदीच 5 धावा धावफलकावर. प्लीज स्टार्ट द मॅच. जास्त वेळ घेऊ नका, आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. अगदीच सूर्यप्रकाशामध्ये हा सामना आपल्याला खेळवायचे. बघा CCD इव्हेंट आज जर पाहिलं तर 2 स्क्रीनमध्ये या ठिकाणी आपल्याला प्रक्षेपण करताना पाहायला मिळतं. या वेळेला हलक्या हातानं त्या ठिकाणी पहिला क्षेत्ररक्षक दोघंही लांब आहेत आणि हलक्या हाताने चेंडूला खेळला, एकदा सहजतेने कंप्लीट केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जात नाही, कारण दोन्ही क्षेत्ररक्षक जर पाहिलं अगदी वेगानं चेंडूवर आले होते. दुसरी धाव घेण्यामध्ये थोडंसं सावट या ठिकाणी दोन्ही बॅटनवर ओढवलं असतं, त्याच कारणानं अगदीच योग्य वेळेवर थांब असा हा कॉल दिला गेला. अगदीच योग्य वेळेवर थांबणं देखील खूप गरजेचं असतं. 6 धावा धावफलकावर लागल्या. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला.
या वेळेला फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवर देखील फटका ठिकाणी फसला गेला. शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार नाही. वन बाउन्स चेंडूला फील्ड करतो तोपर्यंत पुन्हा एकदा सहजतेने 2 धावा कंप्लीट होईल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तर नाही. तिसरी धाव सुद्धा कदाचित सहजतेने पूर्ण करता आली असती, मात्र दोन्ही बॅटर त्यासाठी तयार नव्हते. प्रत्येक धाव महत्वाची असत्या. इथंही या तिसरी धाव जी घेतलेली नाहीये ना, ती येणाऱ्या काळामध्ये अगदीच महाग पडेल का हा प्रश्न देखील उद्भवला. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू आणि या मागच्या चेंडूवर मी ती सिंगल का घेतली नाही या मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रतीक दाखवतो. प्रतीकनं ठोकला षटकार. 6चा वार झाला. 6 धावेनं धावसंख्या फ्लाय होत्या, जाऊन पोहोचत्या पहिल्या षटकाखेर. 1-4 14 धावा, 1 4 14 रन आफ्टर 1 ओव्हर. चला जाऊया पुन्हा एकदा संगीत कक्षामध्ये, जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाणी जाते. डीजे क्लब आणि त्यांच्या विरोधामध्ये आयरा 11 पाटीलवाडी या दोन संघांमधलं हे द्वंद्व युद्ध. अगदीच आयरा 11 पाटीलवाडीनं प्रथमतः फलंदाजी करत असताना अगदीच 33 धावा धावफलकावर लावल्या. 34 धावांचं आव्हान या ठिकाणी या नवतरुण क्रिकेट क्लब या संघासमोर ठेवलं गेलं आणि या पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला दुसऱ्या इनिंग मधील. आणि या धावफलकावर 14 धावा लावल्या गेल्यात. गोलंदाज किरण गोलंदाजी मार्कवर आणि या किरणच्या विरोधामध्ये काय क्लासिकल फटका आपला पाहायला मिळतो. अगदीच फाईन लेग रिझन कडून चेंडू ट्रॅव्हल झाला, चौकार येताना पाहायला मिळाला. या चौकारासाठी टाळ्यांचा गजर. अगदीच किरणचं स्वागत देखील या चौकारानं केलं गेलं. शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू पाहायला मिळाला होता आणि त्यावर 4 धावांची मोहर मैदानाच्या आतमध्ये उमटवली गेली. 4 धावेनं धावफलक पुढे जाते. 18 18 रन, 1 षटक आणि एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पूर्ण झाला. इथून या मॅच मध्ये जर पाहिलं तर ड्रायव्हिंग सीटवर आपला नवतरुण क्रिकेट क्लब सध्या पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हाताळावी लागेल, खास करून या षटकामध्ये किरणला आता मात्र कमबॅक करावा लागणार आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा गेल्या, दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार आला. या वेळेला अगदीच पुढे असलेला हा चेंडू अगदीच चेंडूच्या मेरिटवर या ठिकाणी या खेळताना आपला पाहायला मिळाले. ऋतिक 1 धावेत धावफलकावर वाढ होईल. अगदीच 19 धावा. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू मागे 15 धावेची गरज आहे. म्हणजे इथून देखील जर पाहिलं तर मॅच बॅलन्सिंग आहे. 10 चेंडू आणि 15 धावेची गरज. श्रेयांश फूड्स ची आयोजित केलेली ही स्पर्धा. अगदीच खूप चांगलं आयोजन नियोजन आपलं पाहायला मिळतं. अगदीच मॅच नंबर 3 इन ॲक्शन मध्ये आपला पाहायला मिळतो. गोलंदाज किरण, त्याच्या विरोधामध्ये प्रतीक ऑन स्ट्राईक पाहायला मिळते. प्रतीकचा जर विचार केला 13 धावा त्यानं आपल्या खात्यामध्ये आतापर्यंत जमा केलेत. या वेळेला अगदीच ब्लॉक होल मधला चेंडू, परफेक्ट यॉर्कर चेंडू आपला पाहायला मिळाला. फलंदाज प्रतीक त्या चेंडूला फक्त डिफेन्स करावा लागला. अगदीच किरणला ज्या पद्धतीनं या ओव्हरमध्ये कमबॅक करायचा होता तो कमबॅक तो करताना आतापर्यंत दिसतो. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर त्यानं स्वतःला थोडंसं करेक्ट केला. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा होता, आखो टप्प्याचा तो चेंडू होता, त्यावर चौकार आला. त्यानंतर मागच्या 2 चेंडूचा जर विचार केला ना तर ते चेंडू त्यानं थोडेसे पुढे हाताळलेत, जेणेकरून फलंदाजाला तेवढंच हात खोलण्यासाठी जागा त्यानं दिली नाही आहे. आणि यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू शतरक्षक त्या ठिकाणी आहे, त्याने केले चुके आणि चुकीला माफी नाही या. फलंदाजाला मिळतंय जीवदान. अगदीच प्रतीकलाही जीवदान मिळताना या जीवदानासोबत 4 धावांचा बोनस देखील मिळताना इथं पाहायला मिळतोय. बघा ॲक्शन रिप्लेमध्ये आपला पाहायला मिळतोय. चेंडू या ठिकाणी कॅरी देखील झाला होता, थोडस उशीर केला सुरुवातीला. कारण आज आपण मुंबईमध्ये या छावपडेला लोकर पकडण्यासाठी अगदीच एखाद्या सेकंदाचा जरी उशीर केला ना तरी त्या डब्यामध्ये त्या ट्रेनमध्ये आपला चढता येत नाही या. आणि तसंच आज शतरक्षकाचं झालं, स्टार्ट घेण्यासाठी थोडासा उशीर केला
आणि त्या उशिराचा फायदा बॅटर प्रतीकला मिळतोय. चौकार देखील आलाय. इथं जिथं शतरक्षकाला गोलंदाजीची साथ मिळणं खूप गरजेचं आहे तिथं ही साथ मिळाली नाही. या वेळेला बॅटचा किनारा आणि विकेट किपरचा सहारा मागच्या चौकारानंतर अगदीच विकेट या ठिकाणी मिळवून दिला. 23 या धावसंख्येवर लागणारा हा पहिला हादरा. येणारे चेंडू शिल्लक आहेत 7 आणि 7 धाब्यामध्ये गरज 11 धावेची. जाऊया पुन्हा एकदा संगीत कक्षामध्ये डीजे. अगदीच मागच्या 2 चेंडूवर 2 विकेट किरण मिळवून दिले ना तिथून ही मॅच पुन्हा एकदा रंगत आली पाहायला मिळत्या. कारण आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडू मागे 11 धाबीची गरज आहे. 6 चेंडू आणि 11 धाबा समीकरण आता बनला. मॅच मध्ये पुन्हा एकदा इंटरेस्ट त्या मागच्या 2 विकेटना क्रिएट करून दिला. कदाचित तिथं एखादा षटकार चौकार आला असता मॅच अगदीच नवतरुण संघाच्या बाजूने जाऊ शकला असता. मात्र किरणनं जी गोलंदाजी केल्या 2 चौकार त्याच्या विरोधामध्ये नक्कीच आला. शतरक्षकानं एक चौकार देखील जिथं सोडला तिथून किरणनं थोडस स्वतःला इम्प्रूव्ह केलं. चला बॉलर नेम प्लीज. गोलंदाज आयुष गोलंदाजी मार्कवर सॉरी कल्पेश गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतं. कल्पेशचा आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावर फटका खेचला गेला. शतरक्षकानं पुन्हा एकदा केली आहे चुकी. खराब शतरक्षण फेकी देखील स्वर पाहायला मिळतं. अगदीच चेंडू जर पाहिला तर जवळजवळ सीमारेषेपर्यंत जाऊन पोहोचला. 2 धावा कंप्लीट केला. त्यानंतर ओव्हर थ्रोच्या माध्यमातून आणखी 2 धावा इथं मिळत असताना तब्बल 4 धावा या चेंडूवर पलून कंप्लीट केला जात आहेत. जिथं झेल देखील सुटला त्यानंतर फेकी देखील थोडीशी स्वर पाहायला मिळाली आणि या चुकीवर चुकी इथं होत असताना पाहायला मिळतात. या षटकामध्ये या मॅच मध्ये जर पाहिलं आतापर्यंत 2 झेल सुटले आणि त्या 2 चेंडूवर 4 धावा येताना आपण पाहिल्यात. अगदीच 27 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. आता मात्र अजून ही 7 धाबीची गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 5 बॉल 7ची मॅच. अजून ही मॅच मध्ये भरपूर काही बाकी आहे. कल्पेशला आता कमबॅक करावं लागणार आहे. या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटक्यामध्ये इलेव्हेशन नाही. पुन्हा एकदा झेल टिपण्याची संधी होती. शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेले नाही. 1 बाउन्स ना हा देखील चेंडू झाला फरार. चार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडू आणि 3 धावा. क्रिकेट म्हटलं की अनिश्चिततेचा खेळ. क्रिकेट म्हटलं की
कधीही काहीही घडू शकतं आणि क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडू ही नवी संधी गोलंदाजीसाठी असते आणि गोलंदाज इथून कशा पद्धतीनं गोलंदाजी करेल. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू मागे 3 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसचा नियम. विकेट किपर आपला आता क्लोज पाहायला मिळतो. कल्पेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. यावेळेला अगदी हलक्या हाताने चेंडूला टॅप केला. त्या ठिकाणी डीपमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. शतरक्षक वेगाने चेंडूवर आला आणि या फेके देखील अप्रतिम पाहायला मिळत्या. जे 3 झेल सुटले तिथं 3 चौकार आले आणि त्यामुळे अगदीच नवतरुण क्रिकेट क्लबला मैदानाच्या आतमध्ये मॅचमध्ये येण्याची संधी पुरेपूर आपण दिलीत. आणि आता 2 धावेची अजूनही गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 3 मध्ये 2 धावा. हा चेंडू जर डॉट येतो पुन्हा एकदा मॅच थोडीशी बनवू शकत्या. हा चेंडू खूप महत्वाचा. इथून हा चेंडू निर्धाव येणं गरजेचं आहे. डॉट बॉल येणं गरजेचं आहे. खास करून टीम आयरा 11 पाटीलवाडी या संघासाठी 2 धावेची आता मात्र गरज आहे. ऑन स्ट्राईक प्रशांत पहिला चेंडू फेस करतो. येणारे चेंडू शिल्लक आहेत 3 मध्ये 2 धावेची गरज आहे. कल्पेश टू प्रशांत. कल्पेश यावेळेला पंचांच्या उजव्या बाजूनं आणि या वेळेला चेंडूनं विकेट किपरला जाऊन पकडला. निर्धाव चेंडू डॉट बॉलची इथून अगदीच गरज आपला पाहायला मिळत होती. टीम आयरा 11 या संघाला तो डॉट बॉल आला मैदानाच्या आतमध्ये. मी मागेच म्हटलं होतं जर डॉट बॉल येतोय ना इथं मॅचमध्ये इंटरेस्ट वाढेल आणि तोच डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. 2 बॉल 2 वर आली आहे मॅच. अगदीच प्रेक्षक वर्ग ज्या मॅचेससाठी इथं उपस्थित होतो ना तशा पद्धतीची मॅच रंगते. 2 बॉल 2. कल्पेश पुन्हा एकदा सज्ज. या वेळेला अगदी चेंडूला फुल केलाय. डीपमध्ये शतरक्षक आहे. एक धाव सहजतेने कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी वळालेले नाही आहेत. म्हणजे शेवटच्या बॉलवर पाहिजे आहे 1 रन. 1 बॉल 1 रन. ही आहे श्रेयांश स्पोर्ट्स चषक आणि या चषकातली ही 3री मॅच. 1 बॉल 1 धावेची गरज. अगदीच 1 बॉल 1 ची मॅच म्हटली ना की यंदाच्या वर्षीचं ग्रामीण धमाका बिग बॅचची फायनल आठवते जिथं भावेश पवार हा स्ट्राईक होता. 11 बॉल 1 रन पाहिजे होती आणि तो फटका झेल टिपला होता. मात्र सर्व प्रेक्षक वर्ग अगदीच मैदानाच्या आतमध्ये आला होता आणि एक खूप चांगलं मुवमेंट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं होतं. 1 बॉल 1 ची आता मात्र इथं गरज आहे. इथं जर झेल टिपला तर मॅच फिनिश होईल. मात्र फलंदाज ती संधी देईल का हाही प्रश्न आहे की गोलंदाज इथून निर्धाव चेंडू हाताळेल. जो अगदीच पहिल्या चेंडूवर झेल सुटला तिथं 4 धावा पलून काढल्या गेल्या. त्यानंतर पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं जिथं लॉंग ऑफ मधून तो चेंडू शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचला नाही तिथून एक चौकार आला आणि त्या पहिल्या 2 चेंडूवर आल्या 8 धावा. इथून नक्कीच या मॅच मध्ये खूप काही बदलून गेले. त्यानंतर कल्पेशचे मागचे 3 चेंडू जर हाताळले त्यावर सिंगल डॉट आणि सिंगल. 1 बॉल 1. मॅच इज ऑन स्ट्राईक. ऋतिक कल्पेश गोलंदाजी मार्कवर हलक्या हाताने चेंडूला खेळल्या. शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार नाही. या चेंडू हवेमध्ये होता. दोन्ही संघांचा जीव त्या चेंडूमध्ये अडकला होता. 1 धाव येते आणि 1 धावेनं या ठिकाणी विजय झाला नवतरुण क्रिकेट क्लब आणि आयरा 11 पाटील संघासाठी ऑल द बेस्ट. चला आपला हडलक असेल पाटीलवाडी संघ. चौथ्या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्याला आवाज ऐकायला मिळेल प्रथमेशजी कदम सरांचा. 4